इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय व भ्याड प्रकार आहे। निशस्त्र, निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला। तसेच काँग्रेस भवन मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा जाहीर निषेध, पाकिस्तान मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या, भारत माता की जय यासारख्या घोषणा जोरजोरात देण्यात आला। यावेळी चेतनभाऊ नरोटे म्हणाले की जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय असून या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणारा आहे। या माणूस कृत्याचा सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध करत आहोत आणि शहीद झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले की पहलगाम मध्ये जिथे 2000 पर्यटक हजर आहेत तिथील सुरक्षतेची जबाबदारी कोणावर आहे? एकही पोलीस तिथे हजर नव्हता। आतंकवादी सैनिकांच्या ड्रेसमध्ये येतात, एकेकाला नाव आणि धर्म विचारून तब्बल 28 लोकांना गोळ्या घालून ठार करतात, अनेकांना जखमी करून मोदी सरकारला आव्हान देत आरामात निघून जातात। मोदी सरकारच्या गृह खात्याचा हा अपयश आहे। गेली 11 वर्ष पंतप्रधान मोदी म्हणतात हा देश सुरक्षित आहे, मग हा देश आता कोणत्या सुरक्षित हातात आहे? फक्त तोंडाने बोलायचं की आतंकवाद्यांचे कंबरडे मोडले, आतंकवादी संपले, पाकिस्तान घाबरला आणि पुलवामा हल्ल्याला जबाबदार कोण हे अजून ठरवू शकले नाही। आता या हल्ल्याला जबाबदार कोण हे तरी लवकर शोधून धर्माच्या नावाने अधर्माचे कृत्य करणाऱ्या अतिरेक्यांविरोधात जशास तशी कारवाई करावी। हिंदूच्या नावाने मत घेऊन सत्तेत बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हिंदूंना संरक्षण देऊ शकत नसतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। या निषेध आंदोलनात शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, अलकाताई राठोड, मध्य प्रदेश सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबूराव मेहत्रे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, विजयंटी अध्यक्ष युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, बसवराज मेहत्रे, नागनाथ कदम, अंबादास गुत्तीकोंडा, मशाक मुल्ला यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यांचा बळी गेलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण 2 मिनिटं सगळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावा हे सगळ्याला विनंती करतो। 2 मिनिटं शांत उभा राहा। Pakistan
करणाऱ्या अमेरिकेचा निरपराधांची हत्या करणाऱ्या अमेरिकेचा पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा भारत माता की जय भारत माता की जय मोदी सरकार होश में आओ मोदी सरकार होश में आओ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जो पहलगामला भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचं पहिल्यांदा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतोय. आपण बघता की 28 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. अनेक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत आणि सरकार केंद्र सरकार फार मोठ्या या ठिकाणी गप्पा मारते. त्या ठिकाणी 2000 पर्यटक असताना एकही पोलीस त्यांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शाह आणि मोदी हे फेल गेलेले या ठिकाणी सरकार आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शाह व मोदी साहेबांचा या ठिकाणी जाहीर त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतोय. आपण बघता की जे आतापर्यंत स्ट्राईक झाले जे हल्ले झाले मग बालाकोटचा असेल पुलगामाचा असेल एकही आरोपी यांच्या काळात ह्या ठिकाणी त्यांनी पकडलेला नाही आणि आता 4 राज्याचे या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळं हा हल्ला लोक बोलतात की घडवून आणलेला हल्ला आहे. तुम्ही सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जाता यो करेंगे वो करेंगे. आज लोक सुरक्षित नाही आहेत, जनता सुरक्षित नाही म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी देशभरामध्ये रस्त्यावर उतरले आणि अमित शाह मोदी साहेब जे तुम्ही गॅरंटी दिलता की लोक ह्या ठिकाणी आमच्या लोकांची सुरक्षा आहे, कुठं सुरक्षा आहेत. जे अतिरेकी आले ते अतिरेकी पोलिसांचा गणवेश या ठिकाणी वेश घालून आलेले आहेत. लोक घुसतात कसं, अतिरेकी भारतात येतात कसं आणि आपल्या लोकांना मारतात कसं, हे सगळं झाल्यानंतर हे त्या ठिकाणी जातात. हे दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून ह्या ठिकाणी जाहीर निषेध अमित शाह आणि मोदी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी करत आहे. आपण बघता की काल पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिसाच्या वेशमध्ये आले होते, मिलिटरीच्या वेशमध्ये आलेले होते आणि 2000 त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना आता केंद्र सरकारमधले अमित शाह असतील मोदी असतील त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत. एकीकडं जनता सुरक्षित आहेत, लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शाह व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतो आहे. तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले. मग पुलगामाचा हल्ला झाला, बालाकोटचा हल्ला झाला, त्यांच्या काळात जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेलं नाही. आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षड्यंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शाह आणि मोदी यांनी केलं ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शाह व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय, त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतोय. आज लोक सुरक्षित नाहीत, अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती गेले आहेत, अनेक लहान मुलं मेलेले आहेत, त्या ठिकाणी 28मध्ये का महिला मेलेल्या आहेत, त्यातल्या महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत, वारलेले आहेत. सातारा या ठिकाणी ते आमचे लोक आहेत. तर हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत. त्या ठिकाणी 2000 पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं हे खऱ्या अर्थाने त्याचा शोध झाला पाहिजे. म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शाह आणि मोदी यांची ह्या ठिकाणी राजीनामा मागण्याच्या ह्या ठिकाणी आम्ही आव्हान करतोय. बघताय की 28मध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत, अनेक लोक बेचिराग झालेले आहेत. त्यात महाराष्ट्रामधील 6 लोक आणि 28 आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे. आम्ही सर्वजण युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, फंटार असेल, सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्यांना आम्ही भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहे.
तो भ्याड हल्ल्याचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266.